अकोले तालुक्यातील रेडे एक गाव आहे. त्या गावामध्ये एक फादर आहे. त्या फादरने अवैध चर्च त्या ठिकाणी बांधलेले. तर त्या ठिकाणी दर रविवारी तो येशूची पूजा करतो. त्या माध्यमातून धर्म परिवर्तनाचं फार मोठं काम या अकोला तालुक्यात तो करतोय. मला अशा बऱ्याच गोष्टी कळाल्या आहेत की त्यांनी अनेक लोक, जे आदिवासी लोक असतील, गरीब लोक असतील, त्यांचं धर्म परिवर्तन त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर त्याने अनेक मुलांवर खोटे गुन्हे, विनयभंगासारखे सुद्धा दाखल केलेले आहेत. म्हणजे हा माणूस कुठंतरी तांदळावर पिठासाठी हा आपला धर्म भ्रष्ट करत आहे. म्हणून हे आज आंदोलन त्याच्या विरोधात होतं. आणि ते जे बिल्डिंग आहे ज्यांनी ती बांधलेली अवैध चर्च, तिथं होम चर्च चालवतो, ते पाडण्यात यावं म्हणून आम्ही महसूलला एक विनंती केलेली आहे. आता महसूलने आम्हाला सांगितलं आहे की आम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू, पण आम्ही 26 तारखेला उपोषण करून त्याच्यानंतर हातात हातोडे घेऊन जसा बाबरी ढाचा आम्ही पाडला तसं हे अवैध चर्च आम्ही पाडून टाकणार आहोत. कारण हा हिंदू राष्ट्र आहे. नगर जिल्ह्यामध्ये अशा गतिविधी ख्रिश्चन पादऱ्यांच्या आहेत, या भयंकर आहेत. आणि वेळ आली तर आम्ही ह्या फादर लोकांना मारायला, यांचे हातपाय तोडायला सुद्धा कमी करणार नाहीत. ते जे चर्च बांधलेलं आहे त्याची कायदेशीर काय बाब आहे? आता त्या कायदेशीर बाब अशी आहे की ते जे चर्चची नोंद आहे ती ग्रामपंचायतमध्ये येत नाही. ते अवैध बांधकाम आहे. हे आत्ता ज्या ग्रामसेवकांनी पण सुद्धा ते मंजूर केलं आहे की ते अवैध आहेत. जे तहसीलदारचे कोण प्रतिनिधी त्यांनी कबूल केलेले, पोलिसांनी सुद्धा कबूल केलेले. मला वाटतं ते पांडे म्हणून ते मालकी आहेत त्यांची. हा जो कोण पादरी आहे हा थोड्या दिवसामध्ये फटके खाईल एवढं मी आश्वासन देतो. पद्धतीने जर चालवलं जात असेल तर त्या संदर्भानं तुम्ही प्रशासनाकडे या संदर्भानं काही लेखी तक्रार याच्यापूर्वी गेल्या 3 वर्षामध्ये कधी केली आहे का? आणि केली असल्यास त्याच्यावर काय कारवाई करणार? आम्ही अनेक वेळा निवेदनं हे प्रशासनाला दिलेले आहेत. प्रशासन काय करतंय? पोलिसांकडे ढकलतंय, पोलीस महसूलकडे ढकलतंय, महसूल ग्रामपंचायतकडे ढकलतंय. म्हणजे यांना कोणाचा तरी दबाव आहे. पण एक सांगतो, मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे. सरकार आमचंच आहे. ते निश्चित त्याच्यावर, त्या चर्चवर कारवाई होईल. आणि ते चर्च नसून ते हिंदूंचीच एक बिल्डिंग आहे. हा फादर कुठून तरी आला, त्याच्यावर त्यांनी अवैध ताबा मिळवला. आणि मी एक सांगतो, महसूल जरी काही करत असलं तर हिंदू इथं मजबूत आहे ना. हिंदू आम्ही अकोले म्हणून किंवा नगर जिल्हा म्हणून आम्ही मजबूत आहोत. आणि तुम्हाला थोड्या दिवसात दिसल आम्ही काय कोणाला घाबरत नाही. हे हिंदू राष्ट्रच आहेत. त्याच्यामुळं ती बिल्डिंग पाडायला आम्ही आता त्यांना 3-4 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे. तुम्ही पाडा, नाही तर 26 जानेवारी नंतर तुम्हाला याचं जे काय ते दिसल कशी पडते ती बिल्डिंग. पोलिसांनी आतून फक्त एवढं सांगितलं की आम्ही तपास करू. म्हणजे त्यांनी मला वाटतं पळवाट याच्यातून काढलेली आहे. पण याच्यानंतर आता आम्ही जे आपले गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांच्याकडे आम्ही पत्रव्यवहार करणार आहोत आणि प्रत्यक्षात त्यांची भेट पण घेणार आहोत याविषयी. आणि तिकडून सूचना तर येतीलच. आणि मला वाटतं वरून सूचना आल्यानंतर हे गुन्हे मागे घेतले जातील असं मी गृहीत धरतो. खरी वस्तुस्थिती काय आहे? ते मुलांवर दाखल त्या ठिकाणी खरी वस्तुस्थिती अशी आहे की त्या गावामध्ये चर्च चालू असताना हे मुलं त्या ठिकाणी फिरायला गेले. फिरायला जात असताना त्या फादरला असं वाटलं की हे मला विरोध करायला आले. मग त्यांनी काही महिला आहेत, त्या सिन्नरच्या महिला आहेत, त्या इथं प्रार्थनेसाठी येतात. त्या महिलांना पुढं करून त्यांनी त्या पोलीस स्टेशनला, अकोल्याच्या पोलीस स्टेशनवर त्यांच्यावर चुकीचे गुन्हे दाखल केलेत. पण या महिला इथल्या नाही आहेत, त्या सिन्नरच्या आहेत. म्हणजे ह्या ज्या महिला इथं येतात, चुकीचे गुन्हे दाखल करतात, या महिलांना सुद्धा आम्ही आमच्या हिंदू रणरागिणी पुढे करून यांचे सुद्धा जिट्या धरायला सुद्धा आम्ही कमी करणार नाही. नमस्कार, मी माळुंगी गावचा रहिवासी असून आम्ही विश्रामगड या पायथ्याशी असून छत्रपती शिवाजी महाराजांनी विश्राम केलेल्या पायथ्याशी राहून आम्ही एकदम जंगलामध्ये राहिलेलं व्यक्तिमत्व आहे आमचं. आणि एकदम आदिवासी बांधव आम्ही आहोत. आणि आम्ही इथून आलेलो आहोत, अशा जंगलातून आलेलो आहोत. आणि आम्ही गौंड्याच्या हाताखाली कामं केलेले आहोत. त्यामुळं आम्हाला हातोडा कसा चालवायचा ते बी माहिती आहे. आणि घरं कसे बांधायचे ते बी माहिती आहे. आणि लवकरात लवकर हे ख्रिश्चन जे बांधलेले प्रशासनानं जे याच्यावर कारवाई जर केली नाही तर आम्ही स्वतः हातोडा घेऊन त्याचा आम्ही स्वतः त्याचा वध करू. आणि आमच्या सर्व ख्रिश्चन या लोकांना सांगणं आहे, हे येडे चाळे करायचे बंद करा. आणि प्रशासनानं आम्हाला जे आश्वासन दिलं आहे त्याच्याबद्दल आम्ही आता 26 जानेवारीला आमरण उपोषण करू. याच्यावर आम्ही थांबून घेतो. महत्त्वाचा जो विषय आज जो
सकल हिंदू समाज आणि बजरंग दलाच्या माध्यमातून जो काही जन आक्रोश मोर्चा महात्मा फुले चौक अकोले या ठिकाणी करण्यात आला, त्यातली प्रमुख मागणी अशी होती की ज्या रेडे गावामध्ये अवैधपणे जो चर्च चालवला जातो त्या ठिकाणी एक क्रिकेटचं ग्राउंड आहे. त्या क्रिकेटच्या ग्राउंडवर काही रेडे गावातले कार्यकर्ते खेळायला गेले असताना एक कुत्रं त्या ठिकाणी भुकत आलं. कुत्रं भुकत आलं, साहजिक आहे, कुणी पण त्याला दगड मारलं. त्या कुत्र्याच्या आवाजाने त्या चर्चमध्ये काही ज्या महिला होत्या त्या महिला त्या ठिकाणून बाहेर आल्यानंतर त्यांनी पोरांना धक्काबुक्की केली, शिवीगाळ केली आणि वरतून त्या कार्यकर्त्यांना खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम केलं. पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनसुद्धा त्यांनी प्रेशर आणलं आणि खोटे गुन्हे दाखल करण्यास प्रशासनाला भाग पाडलं. ह्या सगळ्याच्या विरोधामध्ये आज जो मोर्चा होता आणि महसूल खात्याने 2017-18 पासून ह्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा आम्ही करतोय. आमच्याकडे अनेक निवेदनं, अनेक तिथं प्रशासनाने जाऊन पण त्या ठिकाणी सर्वे केलेला आहे. त्यांचेसुद्धा काही डॉक्युमेंट, सगळे कागदपत्र आमच्याकडे आहे आणि प्रशासनाला सुद्धा माहिती आहे की खरेदी एका ठिकाणून घेतली आणि बांधकाम दुसऱ्या ठिकाणावर केलेलं आहे. एवढं सगळं असून सुद्धा जर प्रशासन गेल्या 7-8 वर्षापासून त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही. ह्या सगळ्या मागणींसाठी हा मोर्चा होता आणि प्रशासनाने आम्हाला सांगितलं आहे की आम्ही त्याच्यावर जी काही कायदेशीर जी काही कारवाई ती करू आणि ते चर्च पाडू किंवा ज्या जागा मालकाच्या हद्दीमध्ये जे आहे त्याला आम्ही ते मिळवून देऊ किंवा मग तो त्याच्या नावावर करू असा प्रशासनाने शब्द दिलेला आहे. तरी आत्ताचा जो मोर्चा आपण या ठिकाणी थांबवला आहे तरी पण प्रशासनाला अजून ह्या माध्यमातून सांगू इच्छितो की येणाऱ्या परवाच्या 26 जानेवारीला सुद्धा आम्ही आत्ता जे तहसीलदार आहे, जे तालुक्याचे जबाबदार व्यक्ती आहे त्या या ठिकाणी ते उपस्थित नव्हते. त्यांचा काहीतरी फॅमिली प्रॉब्लेम होता, ते आम्ही सगळ्या गोष्टी मान्य केलेल्या आहे. पण 26 जानेवारीला त्या ठिकाणी ते हजरच असतात. त्या ठिकाणी आम्ही उपोषण करणार आहे आणि त्या उपोषणाच्या माध्यमातून तहसीलदाराकडून आम्ही एक लिखी पत्र घेणार आहे. आत्ता तरी आम्ही तोंडी सगळ्या गोष्टी ऐकल्या आहे, पण परवाच्या दिवशी कोणत्या प्रकारचं तोंडी आम्ही ऐकणार नाही हे प्रशासनाने समजून घ्यावं. परवाच्या दिवशी आम्हाला उपोषण आम्ही करणार आणि लेखी घेतल्याशिवाय आम्ही ते उपोषण थांबवणार नाहीये. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.